लोकांनी तिकिटाचं 10,000 15,000 20,000 देऊन लोकांना मेसी 1 मिनिट सकट दिसला नाही ग्राउंडवरती. आणि याच्या पलीकडं जी VIP एंट्री होती, जी फुकट मेसीच्या अराउंड घुमत होते, फिरत होते, त्यांच्यामुळं कोलकात्यामधले असलेल्या मेसी फॅन्सना सगळ्यात मोठा धक्का बसला. आणि त्याचाच परिणाम हा झाला की मेसीनं ग्राउंड सोडलं. कदाचित हे त्याच्या इव्हेंटमध्ये नसेल. 10-15 मिनटात मेसीनं कोलकात्याचं ग्राउंड सोडलं, सॉल्ट लेक. आणि त्याच्यानंतर ना मेसी सरळ निघाला हैदराबादला. त्याच्यामुळं फॅन्स जे मेसीला भेटण्यासाठी आलेले, बघायला आलेले, ज्यांना पहिल्यांदा चान्स मिळत होता मेसीला बघायसाठी, तर त्यासाठी आता चक्क लोकांनी 20-20 हजार रुपये घालवून लोक एवढ्या लांबून आलेले आहेत आणि तरीही त्यांना साधं मेसीला पाहूही शकलेलं नाहीत. म्हणून लोकांचं फ्रस्ट्रेशन कंप्लीट ग्राउंडवरती निघाले. ग्राउंडवरती कंप्लीट फ्रस्ट्रेशन निघालं म्हणजे लोकांनी तिथल्या खुर्च्या तोडल्या, तिथलं स्टेडियम कंप्लीट खराब करून टाकलं, तिथलं नेट खराब करून टाकलं. त्यानंतर लोकांनी पोलिसांचा पाठीमागं लागले. त्यानंतर पोलिसांनी त्यांच्यावरती लाठीचा वर्षाव केला. एवढं सगळं करून लोकांना शेवटी काय भेटलेलं नाही, कारण लोकांचं पैसा तर गेलेलं. आणि लोकांचं फ्रस्ट्रेशन याच्यावरती होतं की लोकांनी पैसे घालवून तिकीट काढून आलेले आहेत. आणि याच्या पलीकडं VIP एंट्री जी मेसीच्या सोबत होती, ती बिनकामाची VIP एंट्री, ज्यांना फुटबॉलमधला F माहीत नाही, अशी नेतेगिरी कोलकात्याची तिथं सगळ्यात पुढं होती. त्याचा राग संपूर्ण जनतेला आला आणि त्यामुळे तिथलं त्यांनी अख्खं स्टेडियम एका दिवसात खराब केलं. अख्खा इव्हेंट सगळा खराब झाला. मेसी तिथून गेल्यानंतर हे झालं, हे सगळ्यात मोठं नशीब. कारण भारताची इज्जत फुटबॉल प्रेमीने तिथं मेसीसमोर घालवली नाही, हे सगळ्यात मोठं काम होतं. आणि दुसरी गोष्ट म्हणजे बरीच लोक अशी आलेली की लाईफमध्ये पहिल्यांदा इव्हेंट होतो आहे, मेसी सगळ्यांना बघायला भेटणार आहे. मेसीसारखा एवढा फुटबॉल स्टार, सगळ्यात मोठा फुटबॉल प्लेयर भारतात आला आहे आणि त्याचा लाईव्ह बघणं खेळताना हे बऱ्याच जणांचं स्वप्न, ड्रीम हे असू शकतं. आणि त्यामुळं एवढी लोकं तिथं जमा झालेली आहेत 50,000च्या वरती. आणि त्या लोकांचा एवढे पैसे घालून लोक जमा झालेले आहेत आणि त्यांना तो बघायलाही भेटला नाही. आणि याच्या पलीकडे बरेच असे लोक होते, काही क्लिप तर अशा आल्यात की काही लोक सांगत आहेत की ते त्यांचं लग्न पोस्टपोन केलं आहे. त्यांनी स्वतःचं लग्न पोस्टपोन केलं. इथं पोरांची लग्न होईना झाले, तर आधीच ज्यांचं लग्न ठरलं त्यानं स्वतः लग्न पोस्टपोन करून मेसीला बघायला आला आहे, स्वतःचं लग्न सोडून. मग केवढा मोठा इव्हेंट त्यानं स्वतःचा मिस करून हा इव्हेंट त्यानं पाहण्यासाठी आलेला, पण तोही त्याच्या नशिबात नव्हता असं म्हणाला. दुसरी गोष्ट म्हणजे असे बरेच जण होते जे 20-20 हजार रुपये तिकीट घालून 300-400 किलोमीटरवर लांबून कोलकात्याला पोहोचलेले आहेत. का तर मेसीला खेळताना लाईव्ह पाहण्यासाठी पहिल्यांदा. हे सगळं मिसमॅनेजमेंट सरकारमुळं, गव्हर्नमेंटमुळं, त्याचबरोबर जे कोण मॅनेजमेंटमध्ये होते त्यांना समजलंच नाही की इव्हेंट नक्की कशाच्या अराउंड फिरला त्यांचा. कदाचित त्यांनी मेसीला ज्यासाठी त्यांनी बोलवलेलं, जी मॅच होणार होती तिथल्या लोकलच्या टीमबरोबर, ती कदाचित झालेलीच नाही. त्याच्यामुळं लोकांना मेसीला खेळताना पाहण्याचं स्वप्न पण अधूर राहिलं. त्याच्यामुळे लोकांचं कंप्लीट फ्रस्ट्रेशन त्या स्टेडियमवरती निघालं. लोकांनी स्टेडियम सगळं खराब करून टाकलं. आता याच्या पलीकडं मेसीचा दुसरा दौरा म्हणजे हैदराबाद असणार आहे आज रात्री. आणि आज रात्री कदाचित मेसी तिथल्या लोकल टीमबरोबर खेळणार आहे. आणि तिथल्या हैदराबादच्या लोकांना मेसी खेळताना तिथल्या लोकांना मेसी खेळताना दिसेल. आणि बऱ्याच लोकांचे स्वप्न पण आहे तिथं. आणि कदाचित आत्ता तिथली मॅच संपलेली पण आहे हैदराबादमधली. यानंतर मेसी चक्क उद्या महाराष्ट्रात म्हणजे मुंबईमध्ये असणार आहे. एवढा स्टार फुटबॉल प्लेयर, जगातला नंबर 1चा फुटबॉल प्लेयर लिओनेल मेसी, अर्जेंटिना. संपूर्ण वर्ल्ड कप असेल तर त्यावेळी संपूर्ण भारतातून सपोर्ट असतो मेसीसाठी, लिओनेल मेसीसाठी. अर्जेंटिनाला संपूर्ण भारत सपोर्ट करत असतो, कारण एका प्लेअरमुळे लिओनेल मेसी जो संपूर्ण भारतातून नाही संपूर्ण वर्ल्डमध्ये फेमस आहे. त्याचा उद्या इव्हेंट आहे मुंबईमध्ये वानखेडे स्टेडियमवरती.
आणि हे चक्क फुटबॉल प्रेमींसाठी सगळ्यात मोठा इव्हेंट असणार आहे उद्याचा महाराष्ट्रामध्ये. त्याच्यानंतर त्याचा पुढला दौरा आहे तो म्हणजे 15 तारखेला दिल्लीमध्ये इनॉग्रेशन असणार आहे एका फुटबॉल क्लबचं, जो पंजाबचा फुटबॉल क्लब आहे तो फुटबॉल क्लबचं इनॉग्रेशन अँड फॅसिलिटेशन, जो की त्यांनी वर्ल्ड कप अंडर-14चा जिंकून आलेले आहेत. येणाऱ्या नवीन पिढीचं भवितव्य फुटबॉल, इंडियन फुटबॉलचं फ्युचर हे त्याच्यावरती असणार आहे. हे नशीब जो काही इव्हेंट झाला आजचा तो मेसी गेल्यानंतर झाला, नाहीतर देशाची ही कंडिशन संपूर्ण जगानं पाहिली असती. मेसीच्या देखत जर हे झालं असतं संपूर्ण जगानं याची संपूर्ण जगाने याचं नोंद घेतली असते की इंडियामध्ये लोक स्टेडियम फोडायला पण मागापुढं बघत नाहीत.